पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय किशोर समोर फलंदाज अक्षय अक्षय आहेत समोर 4 षटकांची मॅच चला 12-37 बरोबर झालेत अगदी पहिलाच बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये वेग होता चेंडूवरती फलंदाज आशाभूत अशा नजरेनं पाहत बसलाय बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या होत असताना पहिला चेंडू इथे डॉट क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करीत असताना गोलंदाज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पहिला चेंडू त्यांनी डॉट फेकलाय पुन्हा एकदा क्या बात आहे जबरदस्त गोलंदाजी चेंडू पाडल्यानंतर सरळ टेक ऑफ होतोय हा देखील चेंडू खूप चांगला आहे मांजरे टीमने आपला एक सन्मान चिन्ह घेण्यासाठी इथे पाठवायचं आहे प्रतिनिधी पाठवा आपण ते गोलंदाज समोरच्या दिशेने घेतलाय फटका मिस टायमिंग आहे ओहो माय गॉड OMG अगदी साधा सोपा झेल होता झेल टिपू शकला नाहीये आणि आयुष्यमान भाऊ असा आशीर्वाद देखील या फलंदाजाला मिळतोय यावेळेस देखील आपण पाहिला चांगला चेंडू फेकत असताना गोलंदाजी करत असताना किशोरची ही धारदार सुपर अप्रतिम आता अक्षय स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अक्षय साठी अगली फेशकच असेल समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफ रिजन मधून आउट ऑफ द पार्क 4 रन फटका लीडिंग आहे क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षकाने चुकी केली आहे 2 झेल अगदी साधे आणि सोपे झेल होते आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते 1 धाव मिळेल 8 धावा धाव फलकावरती सज्ज झालाय गोलंदाज हो यावेळीच ऑफसाईडला कट करायचा होता फलंदाज अक्षयला चेंडू मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही या लगातार चेंडू डॉट चेंडूची सफर इथे चालू असताना बॅटचा फेस ओपन केलाय क्षेत्ररक्षक 2 येत आहेत परंतु इथे पंचांनी नो घोषित केलाय
एकूण या चेंडूवरती 5 धावा. तेरा धावा आहेत. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा तिसरा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा सदाबहार खेळ. सतरा धावा धाव फलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय युवराज. समोरच्या दिशेना घुटना टेक और ये मेरा षटकार देख. लॉन्ग ऑफ मधून षटकार. सतरावरती षटकार. 23 धावा धावफलकावरती. झेल पकडला असता तर कदाचित या 10 धावा देखील वाचल्या असत्या. पुन्हा एकदा फटका तर फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरनं येतील. इथे चौथा झेल ड्रॉप. नक्कीच खेळाडूने कदाचित हातांवरती सॅनिटायझर लावलाय. चेंडू निसटतोय हातामधून. फेविक्विक लावायला हवं. फेविकॉल का जोड़े भाई टूटेगा नहीं. दोन धावा अंकित केल्या जातील. धावफलकावरती एकूण धावसंख्या 25. गोलंदाज सज्ज. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडू हवेच्या लाटांवरती. झेल क्रमांक 5. घडतं काय मैदानावरती. असं वाटतं की प्रॅक्टिस साठी टीम खेळते की काय. षटकाची सांगता. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27. मांजरी टीम आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी एखादा प्रतिनिधी पाठवा. मांजरी टीम. चालू असणारा सामना आपण पाहतोय. गुंड्या स्पोर्ट्स एनवडी आणि त्यांना फाईट करणारा संघ VRCS काय बुरुंबाळ आयरेवाडी. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. समोरच्या दिशेने चालला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक येतील. उचलतील तोपर्यंत इथे 2 धावा आणि 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. दीपक आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3चा मानकरी. 30 झाल्या धावफलकावरती धावा. धावा धावफलकावरती. गोलंदाज इथे पूर्णपणे सज्ज असताना. हो चांगला चेंडू पडल्यानंतर ग्रीप चेंज करतायत. काटा बदलतोय हा चेंडू. टॉट चेंडूची सफर. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण अनुभवी गोलंदाज आहे याच मैदानावरती
त्याला मात्र चांगलं कार्य करावं लागेल. ओहो, यावेळेस डायरेक्ट हिट, क्लोज इनकाउंटर, फलंदाज बाद. नक्की फलंदाज कोण आवडेत पंच? चला, पंच योग्य ते निर्णय तुमच्या पर्यंत पोहोचवतील. युवराजचा खेळ, इथे युवराज सारखा एक मोठा खेळाडू धावबाद होत असताना मैदानाच्या बाहेर. तुषार येत आहेत नवीन. चांगली गोलंदाजी करत असताना दीपक. तुषार स्ट्राईक एंड वरती 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतोय. लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू विट, अप्रतिम तेज तरार गोलंदाजी, वेगाची स्वारी, अप्रतिम गोलंदाजी, लय भारी गोलंदाजी दीपक मैदानामध्ये साकारत असताना. षटकातील अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी असताना दीपक. लोवर फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू यष्टिरक्षकाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट, परंतु नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या फलकावरती 31. शेवटचा चेंडू, दीपक जबरदस्त गोलंदाजी. हो, डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न होता. षटकाची होते इथे सांगता षटक क्रमांक 3 षटकाची समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31. फलकावरती आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक संपन्न करायचा. फास्ट केला. 31 धावा फलकावरती. चालू असणारा मॅच आपण इथे एन्जॉय करतो. गुंड्या स्पोर्ट्स ऐनवाडी आणि त्यांना फाईट करणारा संघ VRCC मुरंबाल ऐरेवाडी. संदेश गोलंदाजी स्ट्राईक वरती. शेवटचा षटक, हा नामारीचा षटक, टार्गेट सेट करणारा षटक असेल. स्ट्राईक एंड वरती तुषारला आपण पाहू शकाल. ऐनवाडी टीमची फलंदाजी आपण पाहतोय. समोरच्या दिशेनं इथे मात्र चालला चेंडू डीप, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर, गोलीच्या वेगानं गोली
धडपणे प्रेशर आहे गोलंदाजावरती. लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहिल्यात. गगनभेदी अस्मानी सुलतानी स्ट्रोक मैदानावरती आग लावत असताना फलंदाज पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार जोरदार टाळ्या फलंदाजी करत असताना फलंदाज ओपन धावा आहे. धाव फलकावरती ऐनवाडी टीमची टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. अगदी धाडसी निर्णय. पुन्हा एकदा चाललाय चेंडू काऊ करण्याच्या मध्ये इथे फलंदाज बाद. जो वनवा पेटवला धावसंख्येचा तो वनवा कुठेतरी शांत झालाय. फलंदाज तुषार ती केली संपुष्टात. मध्ये संपर्क साधा. ऐरेवाडी टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टाइम स्टार्ट नाव. 4 षटकांसाठी 16 मिनिटे असतील फक्त. बरेच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज तयार. संजय आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीवीर फलंदाज स्ट्राईक एंड वरती नंदकुमार. 55 धावा जिंकण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दोन्ही टीम साठी देऊया शुभेच्छा. इथे गोलंदाज सज्ज. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये
ऑन साइडला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू आउट ऑफ द पार. 1 बाउंड 4 रन. मध्ये सक्षम फलंदाजी. हो हो फुल टॉस फ्लिक केलाय. चालला चेंडू डीप लॉंग ऑफ मधून. 1 बाउंड 4 रन. पंचावन्न धावांचं लक्ष पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात करत असताना नंदकुमार. किशोर स्ट्राईक एंडवरती. किशोरने गोलंदाजी खूप चांगली केली आहे आपल्या टीमसाठी. शंकर केसरवाडी कुठे असतील तर या इथे. किशोर फलंदाज बाद. गोलंदाज तयार षटकातील समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मधून चेंडू एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षण पोहोचलं क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तत्पूर्वी इथे 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची सांगता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 18.
ते गोलंदाज सज्ज हलक्या हाताने ड्राईव्ह करतात चेंडूला. कलात्मकता या चेंडूवरती आपण पाहिली. एकच धाव मिळेल कारण समोर गोलंदाज अतिशय लयमध्ये. शुभमची ही गोलंदाजी पाहिली. 55 धावांचं लक्ष्य. नंदकुमार च्या बॅट्समधून सुरुवात खूप बेधडक आपण पाहिली. 55 धावांचं लक्ष्य पार करत असताना शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती आलात. क्षेत्ररक्षण विखुरलेला डीप मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये. लाईन पाहावी लागेल. इथे लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात. दोन्ही आज जमिनीला समांतर दर्शक. इट इज वाईट बॉल. एकूण धावसंख्या पाहिली गेल्या तर एकूण धावसंख्या 21 धावा आहेत फलकावरती. 21. नंदकुमार खूप अनुभवी फलंदाज आहे. संघाला सावरतोय. 21 धावा शुभमची गोलंदाजी. बॅटने केल्याचा होता. ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक आलेत. दुहेरी धाव. जोखीम होती. गरज होती कमी म्हणेन. चांगला खेळ होता मैदानावरती. नंदू अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. शुभम नवीन येणारा फलंदाज. ओहो फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. इथे पकडला. जेल संपलाय फलंदाज दखेल. धावा आहेत फलकावरती. बारा चेंडू 31 धावांची गरज. 12-31. फक्त शेवटचे 4 मिनिट आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक इथे समाप्त करायचे आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. फास्ट केला क्षेत्ररक्षण. त्वरित सजवा.
स्ट्रायकिंगला आपण किरणला पाहतो. 12-31 धावांची गरज. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँड चेंडूला फक्त कट केलं. लेमन कट इथे पाहिली आहे. चालला चेंडू डीप थर्मॅन मध्ये. तिसरी धाव इथे पूर्ण झाली आहे. 3 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवता येणारे 11 चेंडू आणि इथे 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा. गोलंदाज तयार. आता पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करावी लागेल. हो यावेळी शॉट फाईन मध्ये फलंदाजाचा टिपला जाईल. सम फ्लाय खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. फुल टॉस आहे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तुषार चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि एकूण धावा धावफलकावरती पाहिले गेले तर 33. 7 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज तयार. हाणामारी करावी लागेल संघाला. धोका मग बिंदास टोका. फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र एसट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा. रत्नकांत 5 मध्ये 22 धावा.
फुल टॉस होता चेंडू चाललाय डीप टर्मॅन मध्ये शॉर्टर मॅन तैनात आहे तिथे चांगला चेंडू वेगवान होता चेंडू गोलंदाजी करत असताना तुषारची ही भारदस्त अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवत असताना 4 चेंडू अद्याप देखील हातामध्ये 21 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी चेसिंग 4 चेंडू 21 धावा आसमानी गगनभेदी फटके ठोकावे लागतील फुल्लर लाईनचा हा चेंडू होता ताईजवरती चेंडू सरळ आदलतोय आता मात्र मॅच मध्ये एकतर्फी मॅच आपण आता जरूर पाहणार आहोत मॅच सेव्ह ओनली गॉड मिरॅकल एखादी देवी चमत्कार मॅच मध्ये एक चमत्कार घडवून आणू शकतोय नेक्स्ट मॅच साठी आमच्या कॉम बॉक्स मध्ये आमचे मित्र जोडले जातील शंकर त्यांचा एक गोड आवाज आपण पुढील सत्रामध्ये जरूर ऐकाल 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप देखील 21 धावांची गरज षटकार चौकारांची गरज होती सुरुवात नंदकुमारने खूप चांगली केली बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थित नव्हता चेंडू सेफ झोन मध्ये चेंडू आदलतो तोपर्यंत इथे 2 धावा फक्त 2 चेंडू 19 धावा इथे बनवावे लागतील 2 चेंडू 19 धावा सुरुवात बेधडक अगदी नंदकुमारने षटकार चौकारांची बोली नक्कीच लावली होती या मैदानावरती फुल टॉस होता फ्लक केलाय चेंडू डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सिंगल 1 चेंडू आणि 18 धावांची गरज चला इथे मॅच मध्ये दणदणीत